नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आज दिवसभर गाजतंय ते नाशिकच्या TCS कंपनीतल्या कॉर्पोरेट जेहादचं आणि निदा खानचं प्रकरण. या प्रकरणामध्ये आज अनेक घडामोडी घडल्या आहेत, राजकारणही झालंय. नाशिकच्या या बहुचर्चित कॉर्पोरेट जेहाद प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला आज 1.5 महिन्यांनी अटक झाली आहे. ती छत्रपती संभाजीनगरामध्ये MIM पक्षाच्या नगरसेवकाच्या घरी लपली होती आणि त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं. तर आपण आज बघणार आहोत निदा नेमकी कोणाकडे लपली होती, का लपली होती, कोणी तिला तिथे लपवलं होतं आणि आता तिच्या अटकेनंतर कुठल्या आणि काय काय घडामोडी घडल्या आहेत. आता याच्यामध्ये एक बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरामध्ये निदा खान आश्रयाला होती. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी याआधी ABP माझाशी बोलताना निदा खान यांचा बचाव केला होता. तर आज सुद्धा कोर्टानं निदा खानला दोषी ठरवू द्या असं म्हणत जलील यांनी तिची पाठराखण केली आहे. त्यामुळे आता जलील यांचीच SIT चौकशी करा अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. एकूण सांगायचं तर आजच्या घडामोडींनंतर काहीसं थंड बस्त्यात गेलेलं हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. निदा खान ही MIM नगरसेवकाच्या आश्रयाला असल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण सुद्धा आलंय आणि त्यात आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि या संदर्भातच आपला आजचा प्रश्न आहे. प्रश्न पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, कॉर्पोरेट जेहाद प्रकरणातील निदा खान संबंधी इम्तियाज जलील यांची SIT चौकशी व्हावी ही मंत्री संजय शिरसाट यांची मागणी तुम्हाला योग्य वाटते का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर तुमचं मत अजूनही तुम्ही नोंदवू शकता. तर नाशिकच्या TCS या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण पाहूया. हिंदू पुरुष आणि महिलांना नाशिकच्या TCS कार्यालयामध्ये धर्मांतर करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला आणि हिंदू महिला कर्मचाऱ्यांच्या अशा कर्मचाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं मानसिक खच्चीकरण करून त्यांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी स्त्रियांवरती लैंगिक अत्याचार आणि त्यांचा मानसिक छळही केला गेला असे आरोप या प्रकरणामध्ये TCSच्या कर्मचाऱ्यांवर आहेत आणि त्यात आजपर्यंत 6 जण अटकेत होते जे अजूनही अटकेत आहेत. पण निदा खान ही त्यातली मुख्य आरोपी, ती मात्र 25 मार्चपासून फरार होती. सत्र न्यायालयानं नुकताच तिचा जामीन अर्जही फेटाळला होता आणि त्यानंतर पोलीस तिच्या मागावर होते. निदा मात्र छत्रपती संभाजीनगरात लपून बसली होती हे आज उघडकीस आलं. तर आता पाहूया ती कुठे आणि कशी लपली होती, सांगतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंगे. कुठे लपली होती निदा खान? त्याचं उत्तर छत्रपती संभाजीनगरचं हे घर आहे आणि या घरामध्ये 1 तारखेपासून ती वास्तव्यास होती. आई, वडील, मावशी, भाऊ आणि ती अशी 5 लोक या घरामध्ये वास्तव्यास होते. खरं तर हे आपण पाहिलं तर घर हे अत्यंत निर्मनुष्य अशा पद्धतीचं आहे. मागे शेती आहे, आजूबाजूला घर नाहीत, कुणालाही संशय येऊ नये. शिवाय हा जो परिसर आहे तो तिथे कुणाचं लक्ष जाणार नाही अशा प्रकारचा परिसर आहे आणि याच ठिकाणी 1 तारखेला ते वास्तव्यास आले होते. पोलिसांच्या अटकेपासून निदा खान लपत होती आपले परिवारासह आणि आताही आपण पाहतोय की या घराला या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं आहे आणि इथून कोणीही बाहेर येत नव्हतं. एक व्यक्ती बाहेर यायचा दूध घेण्यासाठी आणि इतर सामान घेण्यासाठी, ते वडील होते आणि त्यात कोणीही घराच्या बाहेर निघत नव्हतं. मात्र पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकला. 5 जण या ठिकाणी वास्तव्यास होते. इथेच ती गेल्या 1 तारखेपासून वास्तव्यास होती आपल्या परिवारासह. मात्र पोलिसांना खबर मिळाली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. आता नाशिकमध्ये हलवण्यात आलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. या निदा खानचा शोध गेले काही दिवस कुठे कुठे घेतला जात होता, तिला नेमकी अटक कशी करण्यात आली हेही आता आपण बघणार आहोत. त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की काय घडलं याच्यावरती एक नजर टाकूया. तर निदा खानच्या अटकेसाठी पोलिसांची 4 पथकं सध्या शोध घेत होती निदा खानचा. 3 पथकं प्रत्यक्ष फील्डवरती होती आणि 4थं पथक तांत्रिक सहाय्यासाठी होतं. नाशिक, पुणे, मुंबई, मुंब्रा या ठिकाणी निदाचा कसून शोध घेतला गेला होता गेले काही दिवस. गेल्या 20 दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडनं शोध सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकला. निदाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट रिमांडद्वारे नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
आता मंडळी, निदा खान कुठे लपली होती, तिला अटक कशी झाली हे तर आपण बघितलं, पण या प्रकरणाला एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे, तीही आपण पाहूयात. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरातल्या MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरामध्ये लपून बसली होती. पोलिसांना याबद्दल गुप्त माहिती होती, पण निदाच तिथे राहते का नाही याची निश्चिती नव्हती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावरती फोकस ठेवला आणि त्यांच्याकडून माहिती मिळवत निदा खान हिच्या मुसक्या आवळल्या. आता नक्की ही सगळी प्रक्रिया कशी होती, कशा पद्धतीने पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पाठपुरावा केला आणि निदा खानला अटक केली हे आपण पाहूयात. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. याच्यामध्ये मतीन पटेल यांचा रोल काय होता तेही आपण पाहूयात. पोलिसांनी मतीन पटेलला सुरुवातीला पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवलेलं होतं. निवडणुकीच्या काळामध्ये बॉडीगार्ड त्यांना देण्यात आलेला होता, त्यामुळे त्या संदर्भातलं स्टेटमेंट घ्यायचं आहे असं सांगत त्यांना पोलिसांनी बोलवलं. मग या प्रकरणाबाबत चौकशी सुरू केली. सुरुवातीला या प्रकरणातनं मतीन हात झटकू लागलाय. नंतर निदा नाही, तिचे आईवडील राहतात असं त्यांनी सांगितलं. अधिक चौकशीत नंतर निदा सुद्धा तिथेच असल्याचं त्याने मान्य केलं. याच आधारे पोलिसांनी छापा टाकत निदाला पकडलं. तर निदा खान ही मतीन पटेल यांच्या घरी लपली होती हे कळलं, पण हे मतीन पटेल नेमके कोण असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. त्यामुळे आता मतीन पटेल यांची आपण माहिती घेऊया. मतीन पटेल हे भूखंड व्यावसायिक आहेत आणि 10-12 वर्षांपासून ते MIM पक्षामध्ये सक्रिय आहेत. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्यावरती हल्ला केल्याचा आरोप कलीम कुरेशी यांनी केला होता आणि त्याच कुरेशींचा मतीन पटेल यांनी महापालिका निवडणुकीमध्ये पराभव केला. यातूनच ते इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. त्यांची बहीण सुद्धा नगरसेवक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा निवडणुकीपूर्वी व्हायरल झाला होता. असो, आता या पार्श्वभूमीवर मतीन पटेल हे इम्तियाज जलील यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये निदा लपून बसली होती. त्यामुळे इम्तियाज यांची SIT चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे आणि यातून नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला राजकीय वळणही मिळालंय. इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. मात्र संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरती इम्तियाज जलील चांगलेच संतापले. या संतापात त्यांनी निदा खान आणि या संपूर्ण प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असल्याची टीका केली. इतकंच नाही तर संजय शिरसाट हे पोलिसांच्या वेशात काम करत असल्याचंही ते म्हणाले. खरं तर निदा खानला रात्री झालेली अटक, त्यात खास विश्वासातले असलेले मतीन पटेल यांचं समोर आलेलं नाव आणि यामुळे संपूर्ण MIM पक्षावरच एक प्रकारे आलेलं गंडांतर, या सर्वांचा एकत्रित संताप इम्तियाज जलील यांच्या बोलण्यात ठळकपणे दिसत होता. या संतापामध्ये ते नाहक पत्रकारांवरती सुद्धा चिडलेल्या शैलीत बोलताना दिसले. त्याचवेळी आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे निदा खानबाबत जलील यांनी आधी सुद्धा सहानुभूती दाखवली होती. ABP माझावरच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये 27 एप्रिलला त्यांनी निदा खान विरुद्ध खोट्या FIRचा आरोप केला होता. कुणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं, जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो. अशा प्रकारचे आरोप होतात आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल. माझी अपेक्षा हेच आहे. दुसरा म्हणजे
की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे? जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही अदालत भी आम्ही निर्णयही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? तर इम्तियाज जलील यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आरोपाचा पुनरुच्चार केला. आपण पाहूयात संजय शिरसाट एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाले. हे जे काही धर्मांतर ज्या पद्धतीने केले जाते, मी मुस्लिमावर दोष देत नाही, रोष मुस्लिम समाजाचं वर नाहीये, पण हे काही लोक जे आहेत ना हे कृत्य करतात. मुस्लिम महिला आहे म्हणून तिच्यावर हे दबाव पोलीस टाकतात असं स्टेटमेंट या इम्तियाज जलीलने दिलं. त्याला काही वाटलं पाहिजे ना. कोणताही गुन्हा कोणत्याही जाती धर्माच्या माणसाने केला, तो कोणत्याही जातीचा असो, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे की नाही सर्वसामान्य माणसाला? मग त्याच्यावर कारवाई करताना तुम्हाला जात कशी आठवते? ते तिथलच्या मुलींना ज्या पद्धतीने छेळलं जात होतं, ज्या पद्धतीने त्यांचा विनयभंग केला जात होता, हेच विनयभंग जर तुमच्या कोणत्या एखाद्या पोरीचं झालं असता तर तुम्ही काय केलं असतं? मग आगडोम झाला असता तुमचा, उसळले असते तुम्ही. मग आमच्या धर्माच्या असं झालं तसं झालं तसं झालं. धर्म मध्ये आणूच नका ना. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा द्या ही मागणी तुम्ही करा ना. ते नाही करणार, लव जिहाद करणार. अरे जे पोरग नोकरीला नाही, ज्याचं शिक्षण झालेलं नाही, तो 2-2 लाखाच्या मोटरसायकल फिरतो, तो आयफोन घेऊन फिरतो, खिशामध्ये पैसे, डोळ्याला रुमाल लावून फिरतो, म्हणजे चष्मा लावून फिरतो. पोरी पटवणं लव जिहादच्या माध्यमातून, त्यानंतर त्या पोरींचं काय होतं तुम्ही पाहिलेलं आहे सर्व प्रकार. म्हणून जे लोक जे करतायत हे एक तर लव जिहाद आहे, धर्मांतर आहे, आणि 2 नंबरचे धंदे ज्याला ड्रग्स, हे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जे पकडले गेलेले. कोण आहे त्याच्यात आरोपी? हे सर्व तेच आहेत ना. म्हणून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. याला जातीचा रंग देऊ नये. आणि या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स कृष्णा केंद्रे आमचे प्रतिनिधी दिवसभर आपल्याला देत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया आणि जाणून घेऊया की हे जे राजकारण रंगलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की कुठले कुठले पैलू आहेत. कृष्णा, स्वागत आहे तुझं गेस्ट सेंटरमध्ये. आत्ताच आपण संजय शिरसाट यांना असं म्हणताना ऐकलेलं आहे की धर्म मध्ये आणू नका, पण कदाचित हाच युक्तिवाद दुसऱ्या बाजूने सुद्धा केला जाऊ शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये धर्म आणू नका. कुठेतरी धर्माच्या नावाखाली सगळ्याला राजकारणाचा रंग दिला जातोय का? एक प्रतिनिधी म्हणून ज्या ज्या घटना घडल्यात, तुमचं निरीक्षण काय? एक 2 गोष्टीने याच्याकडे पूर्वी पाहिलं पाहिजे की एकतर हे प्रकरण आणि त्या प्रकरणामागून सुरू असलेलं राजकारण. आता हे जर राजकारणच पाहायचं असेल तर आपल्याला काही दिवसांपूर्वी मागे जावं लागेल, ज्यातनं याची सुरुवात या राजकारणाची, दोघांच्या राजकारणाची, धर्मविरहित राजकारणाची सुरुवात आपण पाहिली तर थोडं पूर्वी या ठिकाणी जावं लागेल, ज्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती इम्तियाज जलील यांनी एक आरोप केलेले होते की MIDCचा एक भूखंड जो आहे तो अल्पदरात संजय शिरसाट यांनी या ठिकाणी बळकावला. त्या स्पॉटवरती गेले होते, तो भूखंड दाखवला आणि त्यामधली जी रक्कम भरायची होती ती भरली नाही आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले. पुढे एका जमिनीचं वर्ग 2चं प्रकरण होतं, ते वर्ग 1 करून या ठिकाणी एका विशिष्ट समाजाची जमीन कमी दरामध्ये संजय शिरसाट यांनी या ठिकाणी घेतली आणि या पत्रकार परिषदेदरम्यान एक विशिष्ट शब्द त्यांनी वापरला जो एका समाजासाठी वापरता येत नाही. त्यावरनं त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला, त्यांच्या विरोधात मोर्चा काढला गेला. त्यानंतर एकमेकांच्या विरोधात अशी सगळी प्रकरणं झाली आणि आता त्यानंतर ही जी संधी होती ती संजय शिरसाटांना होती, कारण की मतीन हा जो नगरसेवक आहे तो इम्तियाज जलील यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहे. शिवाय ह्या सगळ्यामध्ये एक आयतकोलीत राजकारणाच्या रूपानं संजय शिरसाटांना या ठिकाणी मिळालं आणि त्यावरनं आज हे त्यांनी ज्या तीव्रतेनं
जी भूमिका मांडली त्यामागे निश्चितच धर्माची देखील भूमिका होती, मात्र पूर्वीच्या राजकारणाची देखील भूमिका होती हे आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे या दोघांमध्ये खरं तर संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचं काही दिवस सुरू झालं, मात्र त्याचा जो बदल पुढे झाला तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध MIM अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. ही झाली एक बाजू. आता दुसरी जी बाजू आहे ती निश्चित धर्माच्या राजकारणाची आहे, कारण की इम्तियाज जलील यांचं वाक्य आहे जे निदा खान विषयीची सहानुभूती दर्शवलेली होती. जसं इम्तियाज जलील म्हणतात की कुणी या ठिकाणी एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस गुन्हा त्याचा होत नाही सिद्ध तोपर्यंत तो दोषी असत नाही. मग एखादा जर निर्दोष असणारी व्यक्ती काही दिवस अशा पद्धतीचं पोलिसांपासून का लपून राहते हा देखील प्रश्न आहे. आणि जर एक न्यायालय त्याची जामीन फेटाळतं तर पुन्हा हजर होण्याला काय हरकत नव्हती असा देखील दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे हे एक राजकारण होतं, एक धर्माच्या बाजूचं राजकारण होतं आणि दुसरं दोघांचं एकमेकांच्या विरोधातलं परस्परातलं राजकारण होतं. प्रत्यक्षरित्या दोघांनाही या सगळ्या या राजकारणाचा फायदा निश्चित होतो. शिवसेनेला शिवसेनेची भूमिका या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याच्या बालेकिल्ल्यात तेवढ्याच तीव्रतेनं त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इम्तियाज जलील यांनी देखील आजही असं म्हटलं की ती दोषी नाही, तिला मदत करायची वेळ आली असती तर मी देखील केली असती. त्यामुळे हे धार्मिक राजकारण देखील आपल्याला पाहायला आणि मिळतं. त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने घटना घडत असताना त्याचा राजकीय फायदा घेत अशा पद्धतीने वाद घालावा का हाही याच्यातला एक मुद्दा आहे. पण त्याचबरोबर कायद्याने कोणीतरी फरार असताना इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे त्याचा विरोध का नाही केलेला हाही एक मुद्दा आहे आणि ते उलगडत जाईल. पण धन्यवाद तुर्तास तुम्ही चर्चा केली त्याबद्दल. आणि दरम्यान मंत्री संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच्यामध्ये उडी घेतली. अशा प्रकारच्या घटना या जिहादी प्रवृत्ती आहेत आणि त्यामुळेच निदा खानची अटक मोठी असल्याचं ते म्हणालेत. शिवाय या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचीच मुख्य भूमिका आहे असं म्हणत त्यांनीही शिरसाटांना दुजोरा दिलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. यांची प्रवृत्ती कशी आहे बघा. अशोक खरात सारखा भोंदू बाबा जेव्हा लोकांच्या समोर आला तेव्हा कुठल्याही हिंदू समाजातील व्यक्तिमत्वानी पुढाऱ्यांनी कुणी याचं समर्थन केलं नाही. त्याला जेलमध्ये टाका किंवा त्याला कुणी दडवून ठेवला नाही. दुसऱ्या बाजूला निदा खान सारखा जेव्हा विषय पुढे येतो तेव्हा इम्तियाज जलील आणि त्यांचे सगळे सहकारी उघडपणे भूमिका घेतात. संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. असो, हे सगळं राजकारण बघितल्यानंतर निदा खानला अटक झाल्यानंतर पुढे नेमकं काय काय घडलं तेही आपण पाहूयात. निदा खानला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या सुपूर्द केलं. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तिला अटक केली आणि संध्याकाळी नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं. याच न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आज हजर केल्यानंतर तिला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता याबाबत निदा खानचे वकील आणि पीडित महिलेचे वकील काय म्हणाले तेही पाहूयात. मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला. बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे. बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला. जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन. त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड. तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल. त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड. मोबाईल हा जप्त झालेला आहे. आता फक्त काय आहे तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा. पुलिस की तरफ से और सरकारी वकील की तरफ से ये मांग की गई कि ये मैटर सीरियस है. निदा खान इज द लास्ट चेन इन द प्रेजेंट ऑफेंस. तो उसमें उसको ज़्यादा से ज़्यादा पुलिस कस्टडी दी जाए, क्योंकि निदा खान ने ही वो विक्टिम के मोबाइल में मुस्लिम ऐप डाले थे. वही उसको हिजाब पहनना सिखाती थी, बुर्का पहनना सिखाती थी. वो उसको कुछ मुस्लिम कलमा पढ़ाना सिखाते थे और उसको बोलते थे अगर तुमने कलमे नहीं पढ़े तो तुम जहन्नम में जाओगे, तुम्हारी फैमिली जहन्नम में. तो निदा खान का इसमें कुछ एक्टिव रोल था.
ऐसे कोर्ट पे ये दलील हुई और कोर्ट ने ये सब दलील को कंसिडर करते हुए अभी 2 दिन की पुलिस कस्टडी दी है। अभी 2 दिन में 48 आवर्स में क्या इन्व्हेस्टिगेशन में रिव्हील होते हैं अपन देखते हैं। आता आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि आज या प्रश्नावरनं सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात सोशल मीडियावरनं त्याच्यावरती एक नजर टाकूया। आज जे राजकारण रंगलेलं होतं त्या अनुषंगाने फरार आरोपीला पोलिसांपासून लपवत संभाजीनगरला आणून ठेवलं। 1.5 महिन्यांच्या काळात राजकीय पदाचा गैरवापर करत जलील यांनी आरोपीच्या गुन्ह्यासंदर्भातील पुरावे नष्ट केले असतील, शशिकांत कोटा म्हणतात एक्सवरून। युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया कुणाल सावंत यांची आहे। या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांची सुद्धा चौकशी व्हावी, त्यांचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध नक्कीच आहे। फेसबुकवरनं प्रकाश ससाणी म्हणतात, पक्षाच्या एका नगरसेवकाच्या घरी जर निदा खान सापडत असेल आणि इम्तियाज जलील यांना माहिती नाही, हे अशक्य आहे। शकुंतला गायकर म्हणतात, इंस्टाग्रामवरनं होय संजय शिरसाट यांची मागणी बरोबरच, इम्तियाज जलील यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी। महाराष्ट्राचा कौल आजच्या प्रश्नाला काय आलाय तेही आपण पाहूयात। पोल सेंटरला पाहूयात कोणत्या पर्यायावरती महाराष्ट्राने जास्त मतं दिलेली आहेत। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खान संबंधी इम्तियाज जलील यांची SIT चौकशी व्हावी ही मंत्री संजय शिरसाटांची मागणी योग्य वाटते का? 71% लोक म्हणतात होय, 29% लोक म्हणतात नाही। आणि या सगळ्या प्रकरणावरती आता ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा टेक काय ते आपण पाहूया। सरिता, धन्यवाद पूर्वी। निदा खान शेवटी पकडल्या गेली। निदा खानची मीडिया ट्रायल व्हावी का? तर नाही। निदा खान गुन्हेगार आहे का? ते आज सांगता येणार नाही, पण ती आरोपी आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही। आणि ज्यात ती आरोपी आहे तो गुन्हा गंभीर आहे, ते प्रकरण गंभीर आहे। ती दोषी सिद्ध होईल किंवा ती दोषमुक्त सुद्धा होऊ शकते, पण आज ह्या प्रकरणाचे भान तिची बाजू घेणाऱ्या राजकारण्यांना, राजकीय पक्षांना बाळगणं गरजेचं आहे। जिला पोलीस शोधतायत तिला लपवून ठेवणं, तिला आसरा देणं म्हणजेच आपल्या देशाच्या कायदेशीर प्रक्रियेवर अविश्वास असणे होय। ती दोषी नाही असा विश्वास जर तिच्याशी बोलल्यावर कोणाला वाटत असेल, जो विश्वास इम्तियाज जलील यांनी अनेकदा बोलून दाखवला, तो विश्वास त्यांचा असण्यातही काही गैर नाही, पण विश्वास आहे म्हणून तिला कायदेशीर प्रक्रियेसमोर जावं लागू नये म्हणून लपवण्याचं समर्थन करता येणार नाही। प्रकरण धर्मांतरणाचं आहे, त्यामुळे किमान ह्यावरच्या राजकारणात नेत्यांनी समाजभान राखावे ही माफक अपेक्षा। पूर्वी आता महत्त्वाच्या राष्ट्रीय बातम्या बघूया ज्यांनी अवघ्या देशाचं लक्ष वेधलंय। पहिलं राज्य पश्चिम बंगाल तर दुसरं अर्थात तामिळनाडू। दोन्ही राज्यांमधला सत्ता संघर्षाला किमान आजपुरतं का होईना ब्रेक मिळालाय, कारण दोन्ही राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालला पोहोचले। त्यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली। ममता बॅनर्जींना भवानीपूरमध्ये पराभूत करणारे आणि भाजपचे पश्चिम बंगालमधील सर्वात आक्रमक नेते सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली। 9 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। पश्चिम बंगाल सरकारमध्ये आणखीन कोण कोण असतील हेही सांगणार आहेच, पण त्याआधी आजची सर्वात इंटरेस्टिंग बातमी तामिळनाडूमधनं। इथेही गेल्या 4 दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्याचा निर्णय झालाय, अर्थात हा निर्णय इथल्या मुख्यमंत्रीपदाचा आहे। बहुमताचा आकडा दाखवल्याशिवाय शपथविधी नाही असं म्हणत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी स्पष्ट भूमिका घेतली। त्यामुळे तामिळनाडू तिथे जसा खेळ फसला होता त्याचं झालं असं की तामिळनाडूमध्ये 234 जागा आहेत, त्याचा 4 मे रोजी निकाल लागला। 234 जागांपैकी 108 जागा जिंकत जोसेफ विजय यांच्या TVKनं ऐतिहासिक विजय मिळवला, पण बहुमताचा आकडा आहे 118 आणि तोच आकडा जोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष पार काढणार नाही तोपर्यंत शपथविधी नाही असं राज्यपालांचं धोरण। 3 दिवस तामिळनाडूचं राजकारण इतकं तापलं की राज्य अस्थिरतेकडे जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आज 4 दिवसांच्या राजकीय सत्ता संघर्षानंतर आज जोसेफ यांनी तो आकडा गाठलाय।
सध्या तरी तो अगदी काठावर आहे आणि त्याची मोठी कहाणी आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न पाहूयात. त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, तामिळनाडूमध्ये विजय यांच्या TVKनं सत्ता स्थापन केली तर काठावरचं सरकार 5 वर्ष टिकेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर तुमचं मत सांगा. मी आत्ताच म्हटलं काठावरचं सरकार, तर हे सरकार काठावरचं का असणार आहे ते आपण पाहूयात. त्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की आकडेवारीचा घोळ कसा आहे ते आपण पाहूयात. विजयच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. बहुमताचा आकडा 118 आहे. काँग्रेसचे 5, BCK 2, भाकप 2, माकप 2, मुस्लिम लीग 2 आणि AMMK 1 आणि TVK 107 असं मिळून सध्या 121 जागा अशी ही आकडेमोड जुळवण्यात आलेली आहे. त्यामुळे 118 आणि 3 इतकाच या जागांचा फरक आहे. 121चा आकडा आता कुठेतरी असणार आहे. विजय यांच्याकडे आज सकाळपर्यंत फक्त 112 आमदारांचाच पाठिंबा होता. त्यातच द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या युतीची चर्चा सुरू झाली. बरं, द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्याकडेही 118चा आकडा नव्हता. पण आता ज्या छोट्या पक्षांनी विजयला समर्थन दिलंय ते राजकीय पक्ष आपल्या बाजूनं करून द्रमुक आणि अण्णा द्रमुक सत्ता स्थापन करणार अशा चर्चा सुरू झाल्या. खरं तर या अफवाच होत्या असंही म्हणावं लागेल. अशा चर्चांमधून जोसेफ विजय यांच्यावरती दबाव आणण्याचाच प्रयत्न होता. त्यावर जर अशी आघाडी झाली तर TVKचे सगळे 107 आमदार राजीनामा देणार अशी बातमी आली. बरं, गेल्या 3 दिवसांमध्ये विजय यांनी 2 वेळा राज्यपालांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतरही सत्ता स्थापनेची संधी त्यांना मिळत नव्हती. त्यामुळे TVKचे समर्थकही नाराज होते आणि त्यामध्येही 2 फोटो जास्त चर्चेत आले. पहिला फोटो, त्यात सुपरस्टार रजनीकांत आणि स्टॅलिन दिसतायत. हा फोटो म्हणजे नवं राजकीय गणित तर नाही ना अशा चर्चांना उधाण आलं. कारण विजय यांना सत्ता स्थापनेची संधी मिळत नव्हती. त्यात रजनीकांत यांना पुढे केलं तर कदाचित TVK सोडून इतर सगळे आमदार त्यांना पाठिंबा देतील असा संदेश यातून द्यायचा असावा. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. आता दुसरा फोटो आहे अखिलेश यादवांचं ट्विट. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलाय. त्याचं कॅप्शन आपण बघूया. हम वो नहीं जो मुश्किलों में साथ छोड़ दे असं त्यांनी यात म्हटलंय. आता हा टोला नक्की कोणत्या पक्षाला असेल हे मी काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये. असो, तर राजकीय ट्रेंड्स काही असले तरी 4 दिवसांमध्ये नवख्या TVKला राजकीय डावपेच शिकावे लागलेत. हे कुठले डावपेच आहेत तेही सांगते. काय काय घडलंय तर पहिलं म्हणजे नवख्या TVKला राजकीय डावपेच शिकायला लागलेत 4 दिवसामध्ये. काँग्रेस आणि DMK यांची 22 वर्षांची मैत्री तुटली आहे. तिसरं म्हणजे अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावरती पोहोचला असं दिसतंय. चौथं, अण्णा द्रमुक पक्ष भाजप प्रणित NDAमधून बाहेर पडण्याची शक्यता, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीतनं DMK बाहेर पडलाय. पाचवी गोष्ट, TVKच्या रूपानं इंडिया आघाडीला नवा मित्र मिळालाय. हे सगळं गेल्या 4 दिवसांमध्ये घडलंय. आणि आता अगदी काहीच मिनिटांपूर्वी जोसेफ विजय पुन्हा एकदा राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांच्या भेटीला पोहोचलेत. त्यांच्या बहुमताचं समर्थन असलेली सगळी पत्र आता त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग तुर्तास तरी मोकळा झालाय असं स्पष्ट आहे. तर 3 भेटीनंतर राज्यपालांनी जोसेफ विजय यांना सत्ता स्थापनेसाठी ग्रीन सिग्नल दिलाय. त्यानंतर तातडीनं विजय यांनी उद्या सकाळी 11 वाजता शपथविधीचा मुहूर्तही काढलाय. त्यामुळे आता फायनली तामिळनाडूमध्ये विजयचं सरकार येणार आहे. கான்ஃபிடென்ட் ஆயிருங்க சார், நல்லதே நடக்கும் சார், வெற்றி நிச்சயம் சார். आणि तमिळनाडूचा ड्रामा पाहिल्यानंतर आता जाऊयात पश्चिम बंगालमध्ये, जिथे विधानसभेच्या निकालानंतर 4 दिवस जोरदार हिंसाचार झाला. त्यात भाजप आणि तृणमूलच्या 6 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. इतक्या हिंसाचारानंतर राज्यात शांतता आणणं हे सुरक्षा यंत्रणांसमोरचं आव्हान होतं. आणि त्याच दरम्यान आज राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा झाली.
आणि हे मुख्यमंत्री असणार आहेत शुभेंदू अधिकारी. कधी काळी ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळ असलेले असे हे नेते होते. ममतांच्या शाळेत त्यांनी राजकीय धडे गिरवले. बंगालच्या इतिहासामध्ये तृणमूल काँग्रेसची एंट्री झाली त्यावेळी ते नंदीग्राम आंदोलन जे झालं होतं त्याचंही नेतृत्व शुभेंदू अधिकारी यांनी केलं होतं. सत्तेची महत्वाकांक्षा, पक्षातील मतभेद, राजकीय अन्याय अशी कारणं पुढे करत हे शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये येतात आणि अवघ्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचे सर्वात कट्टर विरोधक बनतात. इतके की त्यांनी ममतांना सलग 2 विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत केलं. 2021 साली नंदीग्राममधनं आणि आता भवानीपूरमधून. बरं, फक्त ममता बॅनर्जींचा विरोधच नाही तर बंगालमध्ये भाजपला शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम शुभेंदू अधिकारी यांच्याच नेतृत्वात झालं. कदाचित त्यामुळेच की काय, पण आज मुख्यमंत्री पदासाठी नाव घोषित होणार होतं. त्यासाठी आमदारांची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री पदासाठी 8 प्रस्ताव आले, पण त्या प्रत्येक प्रस्तावात एकच नाव होतं, ते म्हणजे शुभेंदू अधिकारी. अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है. लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं. सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले. दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है. केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं. तर भाजपसाठी एक ऐतिहासिक क्षण होता हा बंगालमध्ये असलेला. पण मी मगाशी तुम्हाला शुभेंदू अधिकारी यांच्या संदर्भातली जी माहिती दिली त्या व्यतिरिक्त शुभेंदू अधिकारीच मुख्यमंत्री पदासाठी सर्वोत्तम उमेदवार का ठरले हे आपण पाहूयात. मीडिया सेंटरला जाऊयात आणखीन काही महत्त्वाची कारणं पाहण्यासाठी. मुख्यमंत्री पदासाठी शुभेंदूच का, तर हिंदुत्वाचे ते पोस्टर बॉय मानले जातात. आक्रमक हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ओळख आहे. मोठा प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. 2 वेळा ममतांना त्यांनी पराभूत केलेलं आहे. आंदोलनातून तयार झालेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 3 दशकांचा राजकीय अनुभवही त्यांच्या गाठीला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा जनसंपर्क आहे जो खूप मोठा आहे. आणि याच कारणांमुळे आणि शिवाय सातत्याने 2 टर्म्समध्ये ममता बॅनर्जींना सुद्धा त्यांनी हरवलेलं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं कारण. या कारणांमुळे शुभेंदू अधिकारी यांची एकमतानं निवड झाली. ते उद्या सत्ता स्थापनेचा दावाही करतील आणि त्यानंतर तातडीने शपथविधी होईल. इतक्या मोठ्या बहुमतानं सत्तेत बसतीलही, पण त्यांच्या समोरही काही मोठी आव्हानं असणार आहेत आणि ती आव्हानं सुद्धा आपण पाहूयात. त्यासाठी पुन्हा एकदा मी जाणार आहे मीडिया सेंटरला आणि मीडिया सेंटरला आपण पाहूयात की भाजप समोरची सर्वात मोठी आव्हानं पश्चिम बंगालमध्ये आता कुठली असतील. आत्ताचा हिंसाचार रोखणं हे सगळ्यात मोठं पहिलं आव्हान. कायदा आणि सुरक्षा स्थापित करणं हे महत्त्वाचं आव्हान असेल इथून पुढे पश्चिम बंगालमध्ये, कारण त्यावरनंच खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी ममता बॅनर्जींवरती टीका केली होती. बांगलादेशी घुसखोरांना रोखणं, ज्याबद्दल सातत्याने उच्चार केलेला आहे भाजपने की हा त्यांचा एक महत्त्वाचा अजेंडा असेल, त्यांचा एक महत्त्वाचा हेतू असेल, पण तेच एक मोठं आव्हानही असणार आहे. आणि प्रशासनावरती नव्यानं पकड आणणं हेही त्यांचं महत्त्वाचं आव्हान असेल. शिवाय डबल इंजिनचा परिणाम दाखवणं, सातत्याने डेव्हलपमेंटची, विकासाची सुद्धा
भाषा केली जात आहे, त्यामुळे डबल इंजिन सरकारचा परिणाम दाखवणं हा सुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा भाग असेल. आता या आव्हानांना भाजपचं नवं सरकार कसं पेलवणार आणि फक्त पश्चिम बंगालच नाही तर ईशान्येतील राज्यांसाठी भाजपचा कोणता मेगा प्लॅन आहे, हाही महत्त्वाचा भाग आहे. त्रिपुरा में हमारी सरकार है, असम में हमारी सरकार है और बंगाल में भी अब हमारी सरकार बनी है. घुसपैठ असंभव होने वाली, गौ तस्करी असंभव होने वाली है और दृढ़ता के साथ बंगाल सरकार और भारत सरकार इस सीमा को राष्ट्र की सुरक्षा के अभेद किले के अंदर परिवर्तित कर लेगी. आता या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारला होता त्यावर प्रतिक्रिया काय आल्यात, एक नजर टाकूया मीडिया सेंटरला. युट्यूबवरनं संतोष यांची प्रतिक्रिया आहे. खरं तर इट डिपेंड्स ऑन द ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अँड प्राईम मिनिस्टर केअर फंड. त्यामुळेच विजयचं सरकार किती काळ टिकेल हे सांगणं जरा अवघडच आहे. काठावरचं सरकार आहे का याबद्दल आम्ही मत घेतलं होतं जनतेचं आणि त्यावरती संतोष यांची प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया संघर्ष आरवी असं हँडल आहे युट्यूबवरचं. टिकलं पाहिजे पण भाजप असं होऊ देईल असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय. फेसबुकवरनं डॉक्टर दीपक पाटील म्हणतात, नावातच विजय तर विजय होणारच. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया रितेश थारेवाल यांची आहे. विजय यांचं सरकार टिकणे हे पूर्णपणे त्यांच्या राजकीय कौशल्यावर अवलंबून असेल. सरकार 5 वर्ष टिकवण्यासाठी विजयांना केवळ सुपरस्टार असून चालणार नाही तर एक चतुर राजकारणी म्हणूनही सिद्ध व्हावं लागेल. आणि पुढची प्रतिक्रिया आहे ध्रुव वैद्य यांची. वर्ष दीड वर्षामध्ये टीव्हीके आमदारांची पक्षात घुसमट होऊन आणि जनतेचं भलं करण्याची उर्मी अनावर होऊन त्यांनी वेगळी वाट निवडण्याची बातमी येऊ नये हीच इच्छा आहे. फेसबुकवरनं त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्रामवरनं भंडारी रतिलाल म्हणतायत, विजय थालापती सगळ्याच छोट्या पक्षांना सोबत घेतील आणि सरकार 5 वर्ष टिकेल. सरकार टिकेल असा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. इंस्टाग्रामवरनं विश अल्सोनार अशी असं हँडल असलेलं एक विनंती आहे याच निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना, जर तुम्ही कमेंट करत असाल तर तुमचं नाव कृपया त्या कमेंटमध्ये मेन्शन करत जा, म्हणजे आम्हाला तुमचं नावही घेता येईल. असं आपण पुन्हा एकदा या कमेंटकडे जाऊया. विजय यांना नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, विशाल यांची प्रतिक्रिया आहे. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने आपला कोणता पर्याय निवडलेला आहे. आणि आजचा दुसरा प्रश्न तामिळनाडूमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारबद्दल होता. विजय यांच्या टीव्हीकेनं सत्ता स्थापन केली तर काठावरचं सरकार 5 वर्ष टिकेल का? 85% लोकांना विश्वास वाटतोय की होय नक्की टिकेल. 15% लोक नाही म्हणतायत. 42,000 लोकांनी आज मत दिलेलं आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया सोमवारी. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.